आज एक नवीन भरतीचे अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। तर आता स्क्रीनवर बघून तुम्हाला समजलंच असेल की कोणत्या विभागातली भरती आहे। तर रेल्वेतर्फे एक नवीन भरती आलेली आहे। जे उमेदवार 10वी पास आहे 12वी पास आहे त्यांच्यासाठी एक खूप चांगली संधी आहे। या वॅकन्सीला त्यांनी नक्की अप्लाय करा। भरपूर जागा आहे या इथे, त्यामुळे तुमचे नंबर लागण्याचे चान्सेस खूप जास्त आहे। त्यामुळे ही जी जाहिरात आहे आज आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। जे 10वी 12वी पास आहे ज्यांनी ITI केलं आहे त्या उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी आहे। तर चला जास्त वेळ वाया न घालवता आपण आता सुरुवात करूया। तर सर्वात पहिले इथे बघा पश्चिम मध्य रेल्वे म्हणजेच वेस्टर्न रेल्वेमध्ये ही भरती निघाली। तर इथे तुम्हाला PDF दिसत असेल। तर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म कधीपासून सुरू झाले तर 5 तारखेपासून सुरू झालेले आणि कधीपर्यंत भरायचे हे फॉर्म तुम्हाला पुढच्या महिन्यातल्या 4 तारखेपर्यंत म्हणजेच 4 सप्टेंबरपर्यंत। तर इथे तुम्हाला दिसत असेल बघा जवळजवळ 3317 पदांसाठी ही भरती निघालेली आहे। तर आता या व्हिडिओमध्ये आपण फक्त मेन माहिती बघणार आहोत, कारण आपण पूर्ण माहिती बघत बसलो तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल। त्यामुळे तुम्हाला जेवढी आवश्यक माहिती तेवढीच मी या व्हिडिओत देणार आहे। बाकीची माहिती जर तुम्हाला घ्यायची असेल तर ही PDF मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तिथून तुम्ही ती डाउनलोड करा आणि तुम्ही ही वाचून घ्या। तर त्यानंतर इथे खाली आल्यावर बघा इथे तुम्हाला कोणत्या डिव्हिजनला किती वॅकन्सी आहे त्याचं डिवायडेशन करून दिलंय आणि कोणत्या डिव्हिजनला कोणत्या कॅटेगरीला किती वॅकन्सी आहे असं पण डिवायडेशन तुम्हाला इथे दिलेलं आहे। त्यामुळे तुम्ही इथे बघून घ्या। आता हे जे सीट्स आहे हे जनरलसाठी आहे, जे नॉर्मल उमेदवार असतात त्यांच्यासाठी, आणि इकडे जे सीट्स आहे इकडे ज्या वॅकन्सी आहे त्या PWD उमेदवारांसाठी आणि इकडे बघा एक सर्व्हिसमॅन उमेदवारांसाठी वेगळ्या वॅकन्सी दिलेल्या आहे। अशा प्रकारे पूर्ण डिवायडेशन करून दिलेलं आहे, तुम्ही नीट बघून घ्या। इकडे तुम्हाला डिव्हिजन दिसतील JPB डिव्हिजन, BPL डिव्हिजन, कोटा डिव्हिजन, CRWS BPL, त्यानंतर WRS कोटा, त्यानंतर इथे HQ, अशा प्रकारे हे सगळे डिव्हिजन तुम्हाला इथे दिसतील। तुम्ही बघून घ्यायचं तुम्हाला कोणत्या डिव्हिजनला अप्लाय करायचं ते। तर त्यानंतर इथे खाली आल्यावर इथे बघा तुम्हाला एज रिलेटेड क्रायटेरिया दिलेला आहे। तुमचं मिनिमम वय 15 वर्ष असावं आणि मॅक्झिमम वय 24 वर्ष असावं। हे कोणासाठी? जनरलसाठी। आणि जे SC ST कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 5 वर्ष रिलॅक्सेशन दिलेलं आहे आणि जे OBCचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 3 वर्ष रिलॅक्सेशन दिलेलं आहे। तर अशा प्रकारे हा एज क्रायटेरिया देखील तुम्ही बघून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे आता खाली आल्यावर आपल्याला इथे बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे। तुमचं मिनिमम 10th पास हवं। आता हे 10th पास कोणत्या पदासाठी हवं आहे इथे बघा तुम्हाला एक पद दिलेलं हायलाईट करून, मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन। या पदाव्यतिरिक्त जेवढे पण पद आहेत त्यांना सगळ्यांना तुम्हाला 10वी लागणार आहे प्लस तुम्हाला ITI लागणार आहे। फक्त हे जे पद आहे याच्यासाठी तुम्हाला 12वी लागणार आहे। तर अशा प्रकारे हा तुमचा एज्युकेशन क्रायटेरिया हा पण तुम्ही नीट स्वतःहून वाचून घ्या। त्यानंतर आता इथे खाली आल्यावर जे PWD उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ही माहिती दिलेली, त्यांनी ही माहिती वाचून घ्यायची। त्यानंतर इथे खाली आल्यावर इथे बघा तुम्हाला मोड ऑफ सिलेक्शन दिलेलं आहे। तुमचं सिलेक्शन कसं होणार आहे तर इथे बघा तुम्हाला इथे दिलेलं आहे मेरिट लिस्टवरून तुमचं सिलेक्शन होणार आहे। ती मेरिट लिस्ट कशी लागणार आहे, काय लागणार आहे, ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही वाचून घ्या। त्यानंतर इथे खाली आल्यावर इथे बघा तुम्हाला अप्लाय कसं करायचं आहे। तुम्हाला अप्लाय करताना फी भरायची आहे। आता जे जनरलचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 141 रुपये फी आहे आणि जे SC ST कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 41 रुपये फी आहे। यात PWD आणि वुमन पण येतात, त्यांच्यासाठी पण 41 रुपयेच फी आहे। तर अशा प्रकारे ही फी होती। तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे आणि फी तुम्ही UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड कशा थ्रू पण भरू शकता। त्यानंतर तुम्हाला इथे खाली आल्यावर बघा इथे डॉक्युमेंट रिक्वायर बोलले। आता हे डॉक्युमेंट तुम्हाला कधी लागणार आहे, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भराल त्यावेळेस तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागणार आहे। इथे बघा तुमच्याकडे एक पासपोर्ट साईज फोटो हवा, तो फोटो आत्ताचाच हवा। त्यानंतर तुमची सिग्नेचर म्हणजे या 2 डॉक्युमेंटची तुमच्याकडे PDF हवी। त्यानंतर इथे खाली आल्यावर बघा इथे सर्टिफिकेट दिलेले। त्यानंतर सर्टिफिकेट कोणतं पाहिजे तुम्हाला? 10वीचं मार्कशीट पाहिजे तुमच्याकडे आणि 10वीचं पासिंग सर्टिफिकेट। त्यानंतर इथे बघा 12वीचं मार्कशीट आणि 12वीचं पासिंग सर्टिफिकेट। हे कोणत्या पदाला पाहिजे तर त्यांनी इथे दिलेलं आहे बघा मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन, या पदाला फक्त 12वी पासचं पाहिजे। त्यानंतर इथे खाली आल्यावर तुमची जर कम्युनिटी सर्टिफिकेट म्हणजे तुमचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते पाहिजे। कोणत्या उमेदवारांसाठी हे SC ST OBC EWS या उमेदवारांसाठी आहे। त्यानंतर तुमच्याकडे ITI सर्टिफिकेट पाहिजे, हे तर प्रत्येक जणांना लागणारच आहे। त्यानंतर इथे खाली आल्यावर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशनची प्रोसेस दिली आहे। तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तिथे जाऊन तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा फॉर्म भरून घ्या। त्यानंतर इथे खाली आल्यावर बघा तुमचा टेन्युअर पिरियड किती असेल ते दिलेलं आहे इथे। त्यानंतर इथे ॲग्रीमेंटविषयी तुम्हाला माहिती दिली आहे। त्यानंतर इथे बघा तुमचं मेडिकलविषयी तुम्हाला माहिती दिलेली। अशा प्रकारे ही सर्व माहिती तुम्ही एकदा अप्लाय करायच्या वेळेस वाचून घ्या। त्यानंतर इथे खाली आल्यावर बघा इथे तुम्हाला युनिट्स दिले म्हणजे तुमचे डिव्हिजन्स दिले, इथे तुम्हाला ट्रेड दिले आणि कोणत्या ट्रेडला किती वॅकन्सी ते तुम्हाला डिवाइड करून दिलेलं आहे। तर आता इथे बघा जे BPL डिव्हिजन आहे त्याच्यासाठी AC मेकॅनिक या ट्रेडसाठी इथे अनरिझर्वसाठी 3 आहे,
SC साठी एक आहे, ST साठी एक आहे, OBC साठी 2 आहे, EWS साठी एक आहे. टोटल अशा 8 वॅकन्सी. अशा प्रकारे हे डिवायडेशन दिलेलं आहे. हे तुम्ही नीट वाचून घ्या. इथे खाली आल्यावर तुम्हाला पूर्ण पदांचं डिवायडेशन दिसणार आहे. तर हे तुम्ही नीट वाचून घ्या एकदा अप्लाय करताना. आणि त्याच खाली आल्यावर तुम्हाला काही फॉर्म लागणार आहे. ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल त्यावेळेस तुम्हाला काही फॉर्म लागणार आहे. इथे बघा कास्ट सर्टिफिकेटचा फॉर्म दिलेला आहे SC ST कॅन्डिडेटसाठी. त्यानंतर इथे OBC सर्टिफिकेटचा फॉर्मॅट दिलेला आहे. त्यानंतर इथे खाली आल्यावर बघा एक तुम्हाला डिक्लेरेशन दिलेलं आहे. इथे खाली आल्यावर बघा इथे इन्कम अँड असिस्ट सर्टिफिकेट दिलेलं आहे तुम्हाला एक. त्यानंतर इथे खाली आल्यावर बघा इथे सर्टिफिकेट ऑफ मेडिकल फिटनेस. हे सर्टिफिकेट तुम्हाला कधी लागणार आहे, ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल त्यावेळेस लागणार आहे. त्यामुळे तुम्ही ही PDF जपून ठेवा. तर अशा प्रकारे आजची ही वॅकन्सी होती. तुम्हाला अप्लाय लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तिथून तुम्ही हा फॉर्म भरून घ्या. आणि तुम्ही जो काही फॉर्म भराल त्या फॉर्मची प्रिंट तुम्ही नक्की काढून ठेवा, कारण ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल त्यावेळेस तुम्हाला ही प्रिंट लागणार आहे. तर आजची हीच अपडेट होती वॅकन्सीची. जे उमेदवार 10वी 12वी पास आहेत त्यांनी नक्की इथं अप्लाय करा. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. अशाच भरती रिलेटेड अपडेट्ससाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि जे पण तुमचे मित्रमैत्रिणी